मुंबई शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली। संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी 350 वरून 100 ते 80 पर्यंत खाली आली आहे। या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचं यश असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक जनचळवळ झाली आहे। टप्प्याटप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहिमेच्या माध्यमातून लवकरच स्वच्छ राज्य सुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे। या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे, त्यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे। मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। या स्वच्छता मोहिमेचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारी आहेत। दिवस रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचंही सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे। या ठिकाणी देश विदेश तसंच जगभरातून नागरिक येत असतात, म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेच्या माध्यमातून सिडको, MMRDA आणि मुंबई महापालिका यांच्यामार्फत विविध विकास कामं हाती घेण्यात आली आहेत। या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, सफाई कर्मचारी तसंच शासकीय यंत्रणांसह नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत। कुर्ला पूर्व भागात स्वच्छता मोहीम आटोपून परतत असताना रस्त्याच्या कडेला जाणारी 2 लहान मुलं मुख्यमंत्री शिंदे यांना दिसली। या मुलांच्या हातात गदा होती। रस्त्यानं आपल्या आईसोबत चालत जाणारी ही गदाधारी मुलं पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवला। स्वतः त्या मुलांना जवळ बोलवलं, त्या लहानग्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढला। मुख्यमंत्री शिंदे यांच्या आपुलकीच्या वागणुकीमुळे ही लहान मुलं भारावून गेल्याचं यावेळी दिसलं।